नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर घोडदौड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनिनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। त्यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशल सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर घोडदौड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती।
31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते. 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती. 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली. 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते. आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे. सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे. यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटानं आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे. छावानं रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे. या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे. आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती. 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती. 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती. 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते. 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती. 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली. 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते. आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे. सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे. यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटानं आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे. छावानं रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे.
या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड
95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। चित्रपटात विकी कौशल सोबत रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर घोडदौड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेन्सेनिकच्या अनुसार आलेले आहे। सेन्सेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। चित्रपटात विकी कौशल सोबत रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे।
आता 5व्या आठवड्यातील छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनिनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावानं रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातील छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनिनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनिनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे। प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे। इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटाने आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे। छावाने रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे। या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते।
35व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केली होती. 33व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000चीच कमाई केलेली. 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000 रुपये कमवले होते. आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे. सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2,35,00,000ची कमाई केलेली आहे. यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटानं आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे. छावानं रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाहीये, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक कालानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे. या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे. आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती. 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती. 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती. 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते. 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती. 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली. 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते. आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे. सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे. यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 35व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूल घातलेला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रचंड प्रेम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 5 आठवडे झालेले आहे, पण या चित्रपटाची उत्सुकता अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. इतकंच नाही तर या ऐतिहासिक चित्रपटानं आजपर्यंत अनेक चित्रपटाचे रेकॉर्डही मोडलेले आहे. छावानं रिलीजच्या 35व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे.
या चित्रपटाने केवळ हिंदीमध्येच चांगली कामगिरी केलेली नाही आहे, तर छावाला दक्षिणेतील प्रेक्षकांकडूनही खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथा प्रेक्षकांच्या मनात भिडलेली आहे, ज्यामुळे छावा 1 महिन्याहून अधिक काळानंतरही बॉक्स ऑफिसवर राज करत आहे। या चित्रपटाने आधीच सर्व मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता 5व्या आठवड्यातही छावाचा बॉक्स ऑफिसवर गोडधोड काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे। छावाने पहिल्या आठवड्यात 219 कोटी 25 लाखाची कमाई केलेली होती। दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती। चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने 55 कोटी 95 लाखाची कमाई केली होती। 29व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 25 लाखाची कमाई केली होती। 30व्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटी 9 लाखाची कमाई केली होती। 31व्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमवले होते। 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केली होती। 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाचीच कमाई केलेली। 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाख रुपये कमवले होते। आता 35व्या दिवसाचे कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेले आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 35व्या दिवशी 2 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे। यासह या चित्रपटाने आतापर्यंत 572 करोड 95 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे।